आखिरी 8 ओवर का खेल है, मगर पहली इनिंग में 4 ओवर के खेल में क्या बिगड़ेगा क्या नहीं, बेहतरीन बल्लेबाजी होगी या नहीं होगी ये हम देखेंगे। और टीम बल्लेबाजी पर है और वह झमल बड़ा टीम फील्डिंग पर। आपने देखा विजय मैन ऑफ मैच गेम चेंजर खिलाड़ी बने। क्या बल्लेबाजी हुई, आखिरी गेंद तक वो मुकाबला गया और वो आखिरी गेंद पर कैच का मौका बन गया था, खिलाड़ी को गेंद दिखी नहीं और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के साथ मुकाबला जीतते हुए नजर आए। तुकान सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में आ रहे हैं, बेहतरीन आवाज़ के मालिक और बेहतरीन कमेंटेटर। आइए तुकान सर जी की आवाज़ को सुनते हैं, क्या इस मुकाबले में क्या बिगड़ेगा क्या नहीं, और दोस्तों ये 4 ओवर का पहली इनिंग में क्या होगा क्या नहीं, कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, ये सुनाने के लिए माइक्रोफोन पर है तुकाराम सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में। बघा दोन्ही संघ असे विजय झालेत ना, एक फणसपाडा विरुद्ध अगदी शेवटच्या चेंडूवरती त्या 2 रन करून विजय झालाय युवा ग्रुप वाढीव। आणि आता मागच्या मॅच मध्ये कशीर विरुद्ध अक्षरशः हृदयाचा ठोका सुकला होता आणि त्या सामन्यामध्ये विजय झालाय तो वाघोबा 11चा संघ अर्थात जांभूलपाड्याचा संघ। त्याच्यामुळे दोन्ही संघ पराभव होतोय की काय असं वाटलं, त्यावेळेला जिंकल्यात। आता तिथपर्यंत नाही जायचं आहे, त्याच्या अगोदर मॅच जिंकायचं आहे। विकी पाटील आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अजित सज्ज होत आहे। ऑल सेट ऑल गो। 3 वर्ष अगोदर मी म्हणून उल्लेख केला होता 2022ला, ज्यावेळेला हाच वाघोबा जांभूलपाड्याचा संघ फायनलपर्यंत प्रवास ज्या टीमचा आपण पाहिला होता। आता त्या लाईन मध्ये ना वाढीव संघ युवा ग्रुप वाढीव त्या लाईन मध्ये स्वतःला पाहतोय, तिथे पोहोचायचं आहे। वाढीवच्या टीमला त्या टप्प्यावरती पोहोचायचं आहे। ते एका ब्रिजच्या पलीकडून आलोय, पण आता आम्हाला या 3 टॉप 3 मध्ये जायचं आहे। युवा ग्रुप वाढीव तो विचार करतोय। सही कहा सर जी आपने, टॉप 3 में जाना होगा तो गेंदबाजी और बल्लेबाजी के जलवे भी करने होंगे। कदमों का इस्तेमाल कर ड्रेसिंग में आपने फालतू में गेंद को फील्ड किया जाए, बेहतरीन गेंदबाजी हमें द्वारा इस मैदान पर अजीत द्वारा देखने को मिलती हुई। बल्लेबाजों को बीट कराते हुए नजर आए, पहली गेंद पर दूसरी गेंद पर प्रहार करने का कोशिश की, मगर गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं था, वहां पर डॉट बॉल। क्या कहेंगे तुकाराम सर जी? विकी पाटील आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती, अजित गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल। खेळण्याचा प्रयत्न होता, जमीन लगत फटका खेळलाय, 2 शतरक्षक पाठलाग करता डिस्क केलं तर वर्ण शतरक्षक डीप मिड विकेट आलाय, थ्रो झालाय। पंचांनी सांगितलं पाहूया, तिसरे पंचांकडे जाऊया आणि आउट और नॉट आउटचा फैसला घेऊया, जाऊया थर्ड अंपायर जवळ तिथे पाहूया आणि आउट और नॉट आउटचा फैसला घेऊया। वेगानं आला डीप मिड, विजय आलेत, विजयनं पिक केलाय थ्रोला, चेंडूला आणि थ्रो केलाय, चेंडू गॅदर केला गेलाय, थ्रो आलाय आणि थ्रो ओ क्लोज सासे गली में अटकी आहे, क्लोज आहे। दुसऱ्या अँगलनं पाहण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। दोन्ही गोष्टी आहेत, एका एंडनं तर दिसते की बाबा चेंडूला गॅदर केलं गेलंय आणि ज्यावेळेला यस्त्या उद्ध्वस्त OUT आउट जस्ट शॉट राहिल्यात, थोडेसे शॉट राहिल्यात आणि डीबीएनच्या स्क्रीनवरती देखील ते दृश्य आपण पाहिल्यात क्लिअर। आता इथे परतावा लागले ते विकीना। सही कहा सर जी, दूध का दूध पानी का पानी। क्या बेहतरीन कवरेज आपने देखा, गेंद आई वहां पर विकेट कीपर ने कलेक्ट किया और गेंद विकेट पर लगाते साथ विकी की बैट थोड़ी सी लाइन के दूर रहती हुई और बल्लेबाज विकी का काम तमाम होता हुआ नजर आया। पहला विकेट गिरता हुआ विकी बैक टू डगआउट आते हुए नजर आया। टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या है 1, 3 गेंदों का खेल मैदान पर हुआ है। ये मुकाबला बहुत ही बेहतरीन है, मगर आप न्यू बैटर गए प्रसाद के साथ निभाने के लिए करना होगा, आज लड़ना होगा, क्योंकि टॉप 3 में जाकर अपनी टीम के इरादे को पुश करना होगा। तो ये मुकाबला बड़ा है, नहीं लड़ेंगे, इस मैदान पर खड़े रहना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। अजीत की अगली गेंद राइट आर्म राउंड विकेट से, अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद स्विंग, विकेट कीपर आप बीट हुए हैं, गेंद थर्ड मैन पर जा रही है, आउटफील्ड फास्ट है, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फर्रार, बाय का इशारा, 4 रन। आज मंगलवार आम्ही आलो घर पाय आईला तुझ्या चरणाशी गाय सुखी आम्हाला कराना तेच मागणं माझं चेंडू थोडासा खाली राहिला होता, बीट ऑल झाले, पण पाठीमागे यष्टीरक्षकाने देखील चूक केले। आपने कहा ना ये बाई आई आहे बघा, असा जर तुम्ही जर फिल्डिंग केली तर तुम्हाला बाय बाय करावं लागेल या टुर्नामेंटला, बाय बाय टाटा बाय बाय करावं लागणार आहे। या 22चा चौकार आलाय,
जिथे बॅटनं धावा येत नव्हत्या, सुरुवातीला स्ट्रगल चालू होता, संघर्ष चालू होता, त्यावेळेला दिलेल्या या 4 धावा या प्रतिस्पर्ध्याला थोडंसं एनर्जी देऊन जातील. तर मागे जर आपण पाहिलं तर जो संघ जांभूलपाड्याचा संघ मैदानावरती खेळतोय, आता पुन्हा एकदा खाली राहिला. आता यष्टी रक्षक जातात की भाई मेरे हात से कैसे छुटा गेंद, माझ्या हातून सुटला तरी कसा मागचा चेंडू. इतकं चांगलं यष्टी रक्षक त्याने देखील केलेले आहेत, पण एकदा चूक झाली, मिस्टेक झाली, आता नाही होणार याची काळजी घेतले. निर्धाव चेंडू. सही कहा सर जी आपने, बेहतरीन गेंदबाजी अजीत द्वारा होती हुई नजर आ रही है. आखिरी गेंद पहले ओवर की, 5 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं. और अच्छी गेंद थी, डबल मैन होगा, बैकफुट पर जाकर हल्के से खेला गेंद मैदान पर से. लंगाओं के खिलाड़ी आएंगे, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा. 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता है पहला, और टीम की रन संख्या है 6. 1 विकेट के नुकसान पर एक छोटा सा ब्रेक में संगीत फिर मैदान के और दूसरी ओर की कहानी को लेकर कमांड दीजिए. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी थँक्यू. गावात. बघा वाढीव संघाचे प्रतिनिधी आहेत तिथे आलेत, पण एखादं लाजाळूचं झाड असतं ना त्याच्यापेक्षा जास्त लाजतात ते. राहुल नाम तो सुना होगा, फेमस डायलॉग आहे ना शाहरुखचा. तर राहुल नाम तो सुना होगा. आणि ते होते पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकरती 6. नागेश पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणि एका बाजूला वाढीव संघाचा लकी आहे माणूस बरोबर डगआउटमध्ये, तर जांभूलपाड्याचा लकी राज देखील आलाय. राज देखील तिथे दाखल झालाय. तो बरोबर आमच्या जो डीबीएनचा अपडेटर आहे त्याच्या धावला आहे. पहिल्या षटकाचा खेळ धावा धापलकरती 6. सही कहा सर जी. लो फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, एक्स्ट्रा कवर गेंद जा रही हुई है कवर की दिशा में, जब तक गेंद को फील किया जाएगा. एक्स्ट्रा कवर की दिशा में जब तक गेंद को फील करते 2 रन पूरे होते हुए दोनों बैटर के द्वारा, और इस 2 रन के साथ वहां पर रन संख्या 8 रनों पर जाती हुई. आणि सकाळी जसं आम्ही चर्चा केली होती की वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जी डे नाईट येणार आहे, अशा डे नाईटची स्पर्धा खेळून त्यांना सवय होणार, त्याचा फायदा होणार ज्यावेळेला डे अँड नाईटचं क्रिकेट खेळलं जाणार. म्हणून मी ते 23 आणि 26 एप्रिलमध्ये जी मोठी स्पर्धा येणार आहे, बरंच काही गोष्टी असतील त्या स्पर्धेमध्ये. कारण वैतरणाचं क्रिकेट अजून थोडंसं पुढे जाणार ज्या अशा स्पर्धा, कारण वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग गेल्या वर्षी देखील कव्हर करण्याची संधी मिळाली होती. टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, मग अशा स्पर्धेमध्ये त्या टॅलेंट दिसून येते. ज्यावेळेला संधी मिळते ॲज अ टीम युनिट म्हणून ते टीम खेळते, आणि मग एकमेकांच्या संगतीने खेळताना, एकमेकांच्या जोडीने खेळताना मग त्याची रंगत अजूनही वाढते आणि बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या देखील येतात. आपण शिकतो कसं खेळायचं आहे, कसं कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारायची आहेत, या सर्व गोष्टी एखाद्या प्रीमियर लीगमध्ये पाहत असतो. आणि 30 प्रीमियर लीग बरोबर 23 एप्रिल ते 26 एप्रिल वैतरणाला ही पार होणार आहे. ती बरोबर कसळीचं जे बरोबर नाका आहे त्या ठिकाणी त्या मैदानावरती होणार आहे. सही कहा सर जी आपने. तो इसीलिए तमाम खेल का जलवा आपको बिगाड़ना होगा, क्योंकि वहाँ पर विधना फीमेल लीग का थरार आने वाला है. 23 अप्रैल से 26 अप्रैल तक ये सर जी ने कहा है, मगर वहाँ पर वो खेल का जलवा बिगड़ने के लिए आपको अपने 100% भी देने होंगे, क्योंकि वहाँ पर से खिलाड़ी ए टीम में बी टीम में खेलते हुए नजर आएंगे, मगर वो कौन से टीमों में अपने खेल का प्रदर्शन करेंगे. बात की जाए तो दूसरा ओवर चलता हुआ चला, वक्त नहीं जाना चाहिए, मैच को ऑन रखिए. गेंदबाज प्रसाद स्ट्राइक पर है, अगली गेंद खेल तैयार, अगली गेंदबाजी पर है. बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए प्रसाद. गेंद आती हुई विकेट कीपर के दशा में डॉट बॉल. जितनी डॉट गेंदे उतना प्रेशर होगा, क्योंकि ये मुकाबले की अहमियत को जानना होगा दोनों टीमों को, क्योंकि ये मुकाबले में अगर जीतेंगे आप तो टॉप 3 में आपकी जगह बनेगी और गुरुवार के अपने कदम इस मैदान पर आएंगे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की या मॅचचं महत्त्व जाणा. हा सामना काय, हा महत्त्वाचा मॅच आहे, क्वालिफाईंग वाला मॅच आहे, क्वालिफाईंग वाला मॅच. क्वालिटी दाखवले बरोबर. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आणि वाढीव संघाचा जो पाठीराखा राहुल आहे, त्या राहुलच्या हातामध्ये चेंडू. षटकार.
थैंक यू। क्या शॉट था। पहली गेंद बिंदी आने के बाद प्रसाद ने कहा कि ये हमारे रडार में स्लॉट में थी, गेंद को बेच दिया पार्किंग लॉट में और गेंद सी मारे का बार षटकार। चलिए मैच ऑन रखिए। धाव संख्या झाली ती 15-15। दूसरा षटक चालू असताना आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ पूर्ण होता है, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी है। क्या ये 2 गेंदों पर और बल्लेबाजी का छलवा देखने को मिलेगा। ये दूसरा ओवर पगड़ी पर चलता हुआ और एक बेहतरीन शॉट है मगर मिस टाइम है। बड़ा पर खिलाड़ी तैनात है, क्या बनेगा, मैच बनेगा क्या। ड्रॉप जीवदान आता हुआ, ये जीवदान कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर क्रिकेट का खेल है, करना है तो अभी करना है, अभी नहीं तो फिर 365 दिन इंतजार के दरवाजे खटखटाने होंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? वाट बघावे लागणार आहे। मिस्टर स्ट्रोक झाला होता, चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मागे 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 येत होते। शेवटच्या क्षणी हा चेंडू त्यांच्या हातातनं निसटलाय। चेंडूला पाहत 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 मागे 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 आले होते आणि त्यानंतर चेंडू हातातनं निसटलाय, हातातनं निसटलाय। 2 धावाही आल्यात, धावा झाल्या धाफलकावरती 17। शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावा धाफलकावरती 17। आकोटामध्ये चेंडू आहे, शॉट पूल केलाय, रिप्स केले मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा। चांगली रनिंग बिटवीन द गेट, स्कोर येत नव्हता। मागच्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात, पहिल्या 9 चेंडूवरती 8 होत्या, मागच्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या धाफलकावरती 19 धावा धावले। पहिल्या 9 मध्ये 9 आणि मागच्या 3 मध्ये 10 धावा आहेत धाफलकावरती 19 एक गडी बाद 19। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान, आहे हो मान। आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची Thank you. ताकद। उद्याचा शेड्यूल देखील आपण पाहत, उद्या जसं जे संघ खेळणार आहे तो शेड्यूल देखील पाहणं गरजेचं आहे आणि बरोबर वेळेवरती तुम्ही दाखल होणं तेही आवश्यक आहे। जे उद्या संघ खेळणार आहेत त्यांना महत्त्वाची सूचना आहे, बरोबर ऑन टाइम तुम्ही यायचं आहे, कारण उद्या 12 संघ उद्या देखील खेळणार आहे। 26 मार्चचा दिवस आहे आणि प्रत्येक टीमला महत्त्वाची सूचना आहे की जसं चेसिंग तसं तुमच्या टीमची ड्रेसिंग दोन्ही कंपल्सरी आहे। धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पूर्ण टीम एका ड्रेस कोडमध्ये असणं ते आवश्यक है। सही कहा सर जी, वहां पर आपको आना होगा कल के दिन। मगर आइए तीसरी ओवर की शुरुआत होती हुई किरण गेंदबाजी पर है। पहली गेंद थी और कट करते हुए और बैट का एज लगा था और गेंद विकेट कीपर के दस्तान से छुड़कर शॉर्ट टर्नमेंट पर जाती हुई 1 रन पूरा होता हुआ नजर आया। 1 रन के साथ रन संख्या 20। अब 20 रन बने, अब 11 गेंदों का खेलना बाकी है। ये 11 गेंदों में और 20 से 25 रन बनेंगे कि गेंदबाज बैकअप करेंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण येऊया, पण उद्याचा दिवस जो आहे तो सकाळी पहिला मॅच जांतराचा खार्डी आणि सुमित इलेव्हन फणसवाडा या 2 संघांमध्ये होईल। त्यानंतर आई कोसमाई खार्डी ब संघ खेळेल एकवेरा स्पोर्ट्स तलावपाडा। तिसरा सामना आहे तो प्रताप ट्रान्सपोर्ट खार्डी आणि आदर्श फणसवाडा। चौथा सामना आहे श्री गणेश मोदलपाडा गावदेवी कनेर, वाघोबा जांभूरपाडा ब खेळेल वाघोबा ग्रुप कसराली आणि शेवटचा मॅच वाघोबा कंदरपाडा आणि श्रीराम कसराली ब संघ। कसराली संघ जो चॅम्पियन झाला होता श्रीराम तोही खेळेल, जो रनरअप होता सुमित इलेव्हन फणसपाडा तोही खेळेल उद्या। या काही गोष्टी आहेत मागच्या 2-3 वर्षामध्ये या मैदानावरती जे खेळले आहेत। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, जशी एक 2022ला ग्रामीण चषक पार काढला होता, ते 24ला जर आपण पाहिलं तर एक त्यांच्यासाठी वेगळी स्पर्धा होती आणि गेल्या वर्ष जे होतं त्याच्यामध्ये देखील 25व्या वर्षामध्ये ग्रामीण गट होता, त्याच्या मध्ये जो श्रीराम कसराली संघ खेळला गेला होता। क्रॉस बॅटर फटका, चेंडू चालला, एक टप्पा आणि डोक्यावरनं चेंडू पार झालाय, चौकार। थैंक यू डीजी। देखिए आप रिप्ले देख सकते थे, 1 बॉल खिलाड़ी वहां पर थे मगर बन गए दर्शक। क्या गेंद सीमारे का बार, जी आदावा प्रसाद के बल्ले से एक बेहतरीन शॉट।
अब खरन महंगे साबित होते हुए टीम की रन संख्या 24-24 जावा बात है। तीसरा चढ़क चालू आसान, ये बल्लेबाजी के जलवे हो रहे हैं। एक शॉट तो हमारे सीधे कॉम्बॉक को सलामी दी थी। अर्थात की अगली गेंद खरन की अगली गेंद प्रसाद खेलने के तैयार, फिर ऑन साइड पर खेल दिया, गेंद हवा में, खिलाड़ी आएंगे मिड विकेट से, कैच बनेगा, मैच बन जाएगा। एफर्ट अच्छे थे, लाजवाब एफर्ट, मगर क्या ड्रॉप। 2 रन बुरे होते हुए नजर आएंगे। 2 रन के साथ रन संख्या 26 रनों पर जाती हुई। अभी भी यहां पर बात की जाए तो 8 गेंदों का खेल आना बाकी है। ये 8 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, एक बड़ा मुकाबला है। 26-26 जावा 26 जावा बात है। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? 8 गेंदे हैं मैदान के अंदर। मागचा मॅच व्हायला होता त्यावेळेला तुम्ही 50च्या वर धावांचा पाठलाग या टीमने केलाय, पण आता काय झालंय, सनलाईट वरनं फ्लड लाईट मध्ये आले, सूर्यप्रकाशातनं प्रकाश झोतामध्ये आले, खेळ तिथे बदललाय, खेळ बदललाय, त्याच्यामुळे इथे एक 35-40 धावा देखील निर्णायक ठरू शकतील अशा सामन्यामध्ये, आणि त्या दिशेनं प्रवास झालाय। 26 धावा धावलकावरती आहेत। बिहाइंड द विकेट खेळायचा होता, शॉट पाहिला गेला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल, त्यानं टिपला झेल, प्रसादचा समला के विकेट, दुसरा गडी बाद। थँक्यू। 16 धावांचं योगदान देऊन इथे परतल्यात, बॅटच्या टोला लागला, टोला बरोबर टो ऑफ द बॅट चेंडू लागला होता, आणि त्याच वेळेला शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चांगला झेल टिपला गेलाय। दुसरा विकेट, 2 गडी बाद, 26 धावा, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आणि जसं आपण चर्चा करतो, नयन भगत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला, किरण येऊन हे षटक 7 धावांचं आतापर्यंत हाताळलेत, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, धावा आहेत धावलकावरती 26। आपण चर्चा करतोय किती धावा यायला हव्या, प्रयत्न तुमचा होता 50 करण्याचा, 45 करण्याचा, आता तिथपर्यंत पोहोचायचं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार आहे। पण एक जनरली पाहिलं आणि संध्याकाळचं सत्र या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान तर 35-40 धावा देखील चॅलेंजेबल ठरू शकतील। सही का सजी, इस मैदान पर इससे पहले मुकाबले में 58 का पीछा हुआ है, तो अब 45 रन तो आपको बनाने होंगे, लड़ना होगा ये फ्रंट लाइन में। तीसरी होगी आखिरी गेंद, शॉट खेल दिया, ऑफ स्टंप पर जाकर गेंद को फाइन लेग पर खेल दिया, वहां पर कॉलिंग अच्छी है, रुकाया है बल्लेबाजों का और कोई रन नहीं मिलेगा। डॉट गेंद आती हुई तीसरी ओवर की समाप्ति होती हुई, और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 26, 2 विकेट के नुकसान पर आखिरी थँक्यू। तसं आपण चर्चाही करतोय की आता कुठला संघ पुढे जाणार। बघा, जसा मी उल्लेख केला होता, वाघोबा जांभूलपाडा 3 वर्ष अगोदर क्वालिफाय झाला होता, फक्त क्वालिफाय नाही झाला तर फायनल पर्यंत पोहोचला होता। उपविजेतेपद आहे त्यांच्याजवळ, ग्रामीण चषकाचं NCC ग्रामीण चषक 2022 रनरअप ते आहेत, पण युवा ग्रुप वाढीवला त्या टप्प्यावरती पोहोचायचंय, क्वालिफाय व्हायचंय। आता तुम्हाला क्वालिफाय व्हायचं तर तुमची क्वालिटी दाखवायची आहे, पात्रता फेरी पार करायची आहे, तुम्ही पात्र आहात तर तसा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे। पाणी घ्या, पाणी पिलं जातंय। मागचा मॅच जिंकून एक रिचार्ज आहे, रिचार्ज टीम आहे ती वाघोबा जांभूलपाडा, आणि एक सामन्यामध्ये बाय मिळून पुढे आलाय तो थोडासा रिफ्रेश होतोय। एक रिचार्ज आहे, एक रिफ्रेश आहे, त्या 2 संघामधली ही जुगलबंदी मैदानावरती चालले। 2 गडी गमावल्यात, 26 धावा धापलकावरती, शेवटच्या षटकात तरी गोलंदाज येईल, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत, 2 गडी बाद 26। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान, क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान, आहे हो मान। आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, हरी सामना रंगणार Thank you, DJ. हाय आज या नारिंगी गावात। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। चलिए आने वाली 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। नारंगी ग्रामीण धमाका 2025, क्या बल्लेबाजी हो रही है। 2022, 2023, 2024 क्या बेहतरीन वो खेल है, मगर ये 2025 का खेल में क्या बदलाव हमें देखने को मिल जाएगा, ये तो
विदना अगर आप देख रहे हैं कल विदना बीगढ़ के तमाम सितारे आएंगे इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरने के लिए, मगर वो खेल हमें देखने को मिलेगा। और वाकई में तुकान सर जी ने जैसी चर्चा की थी, विदना प्रीमियर लीग का थरार आ रहा है और वो थरार में ये तमाम सितारे चमकते हुए नजर आएंगे। वो डे नाइट हो या फिर वो डे में क्रिकेट होगा, मगर वहाँ पर आपको चमकना होगा, क्योंकि जैसी सूरज अपनी रोशनी को चमकता हुआ मैदान के अंदर फिरता है, उसी वक्त में आपको 23 अप्रैल से लेकर 26 अप्रैल तक चमकना होगा। मगर आज की रात कौन सी टीम यहाँ पर चमक कर अपने खेल का जलवा बिगड़ेगी वो हम देखने जा रहे हैं। तो सर जी क्या कहना चाहेंगे? गेल्या वर्षी जसं आपण कसरालीचा संघ श्रीराम कसरालीचा संघ क्वालिफाय झाला होता, आई 11 परेडपाडा टीम झाली होती आणि सुमित 11 फरसपाडा हे दोन संघ ते पात्रता फेरीमध्ये पार गेले होते, जो गेल्या वर्षीचा पण रौप्य महोत्सवी वर्ष पाहिलं होतं। शेवटचं षटक आहे, पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा होतोय, एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये। शेवटचं षटक हाताळण्यासाठी तनिष, शेवटचं षटक तनिष हाताळतोय। म्हणून आता काय झालं टीमला या मैदानावरती तुम्ही ज्या वेळेला खेळताना एक स्वप्न घेऊन येता की आपल्याला जिंकायचं आहे, मिरवायचं आहे, त्याच्यामुळे आता दिवसभरामध्ये तुम्ही चांगली मेहनत केली, या मेहनतीसाठी अजून एक प्रयत्न करायचा आहे। या शेवटच्या मॅचमध्ये शेवटचा सामना आहे, प्रयत्न अजून करायचा आहे, लांबच लांब, उंच उंच, दूर दूर दूर, चेंडू सीमारेषा पार, षटकार। आडवा डोंगर त्यानु आडवा डोंगर त्यानु आडवा डोंगर त्यानु थँक्यू सुहान, फटका खेळलाय छान, पायावरचा चेंडू होता आणि चेंडूला पाठवला बघा, पायावरचा चेंडू होता आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लीजर मध्ये, षटकार। क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई, अगली गेंद खेल तैयार, ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को ऑन साइड खेलना चाहते हैं, मिस टाइम शॉट है, गेंद लंगोट पर आती हुई, जब तक इनको फील किया जाएगा एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? कॉलिंग अच्छी है वहां पर, रनिंग विकेट अच्छी है दोनों बल्लेबाजों के बाद, और इस 2 रन के साथ रंग संख्या में बढ़ती होती हुई, रंग संख्या जाकर पहुंची हुई 33 रनों पर जाती हुई। थोडं 33 वरनं पुढे जाईल, कारण 26 होत्या, त्याला वाईड आला, एक षटकार आला आणि आता 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 35। चांगलं क्रिकेट, एक चांगली गोलंदाजी होते, तनिषची फिल्डिंग ही तितके दर्जेदार पाहिले आपण। टप्पा विसरले, व्हाईट बॉलचा इशारा। मी उल्लेख केला होता 35 आणि 40 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील, आता त्याच्या गाडी थोडीशी पुढे चाले, स्कोर जाऊन पोहोचलाय 36 रन बने हैं, 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। अगली गेंद खेल तैयार, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद ने उछाली, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी बेहतरीन एफर्ट है, मगर गेंद जाएगी सीमारे का बाहर, षटकार। सादा आमचे पाठीशी उभी आहे ती पाण्याची एक विरामा। थँक्यू सुहान, फटका भरपूर वर गेला होता, क्षेत्ररक्षक आले होते चेंडूच्या खाली, पण झेल टिपताना थोडी मिस्टेक झाली, ज्यावेळेला खाली आले ना त्यावेळेला पाय जो आहे ना तो बॉर्ड लाईनला स्पर्श झाला, आणि एक चांगले खेळाडूवरती दाखवले, लगेच त्यांनी सांगितलं यस थोडा सीमारेषेला स्पर्श झालाय, बॉन्ड लाईनला माझा स्पर्श झालाय, आणि इशारा आलाय तो षटकाराचा। या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत इनिंग मध्ये 2 षटकार आले, आता कहाणी 42 वर 42 चालले पुढे कहाणी, या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला 42 सुहान बॅटिंग करतो 19 वरती, तनिष हे षटक थोडंसं भाग ठरलंय, पहिले 3 चेंडू चांगला नाही घडलाय, अजूनही संधी आहे त्यांना। 6 सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार। ठाकरे कोल्याची एक विरामावली, सजनीचे चित्ताचे सणारा, आले तोरून गेला समावी काके जमेदारा। थैंक यू। काय बैटिंग चाले सुहानची, इसीलिए मैंने कहा था ना एक टीम जो रिचार्ज है, मागचा मॅच जिंकून इथे आले जांभूळ पडा, आणि एक टीम युवा ग्रुप वाढीव थोडेसे थांबले होते, एक मॅच मध्ये त्यांना पुढे चाल देण्यात आली होती बाय, पण आता त्यांनी रिफ्रेश झाल्यात आणि रिफ्रेश होत असताना बॅटिंग चाललंय सुहान भोईरची, 10 चेंडू मध्ये 25 धावा आणि संघाची धावसंख्या 48 रन बने हैं, 48 रन, 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है।
तनिष गेंदबाजी पर है, महंगे साबित हो रहे हैं, मगर क्या बल्लेबाजी का जलवा भी करते हुए बल्लेबाज फान यहाँ पर करना होगा। अभी तक उनके बल्ले से बात की जाए तो 3 सिक्सर लाजवाब अंदाज में आए हैं। क्या बल्लेबाजी हो रही है, गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाते हुए। ये क्रिकेट का खेल है, हम इरादे लेकर आए, इलाके किसके भी हो, धमाके हमारे होने चाहिए और धमाका बल्लेबाजी के जोर पे चलता हुआ। और टीम का नाम, टूर्नामेंट का भी नाम है ना, ग्रामीण धमाका चलता हुआ इस टूर्नामेंट का बेहतरीन मुकाबला। क्या कहेंगे तुफान सर जी? लाजवाब क्रिकेट की मेजबानी, आखिरी 2 गेंदे मैदान पर आना बाकी है। 48 रन बने हैं, गेंद बदली गई है, मगर आप गेंदबाज बैकअप करेंगे, बैकअप करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि यहाँ पर वक्त जा रहा है। मगर कहते हैं ना, वक्त किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा वक्त लेकर आएगा, ये आने वाला वक्त कहलाएगा। क्रिकेट का खेल है, जितना अब टाइम देंगे उतना बल्लेबाजों को वक्त मिलता है। और क्या बल्लेबाजी के जलवे भी करते हुए नजर आए दोनों बल्लेबाज, मगर एक बल्लेबाजों को तो अभी तक मौका नहीं मिला। एक गेंद खेलने का मौका मिला है, निशाना वहां पर है नॉक स्ट्राइक पर। इनार है, 2 चेंडू रखे बाकी मुझे 2 गेंदे आखिरी इस मैदान पर। तनिष गेंदबाजी पर है, राइट हैंड ऑफ द गेंदबाजी करने के तैयार। आउटसाइड पर गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी है, कोई गलती नहीं होगी। बल्लेबाज मैदान के बाहर, विकेट गॉन। थँक यू। 11 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी, 11 चेंडूमध्ये 25 धावा, 3 सिक्सर, 227 चा स्ट्राईक रेट। सुहान भोईरनं केलेला खेळ जरी पास झाले तरी आपल्या टीमसाठी महत्वाचं योगदान, महत्वपूर्ण धावांचं योगदान सुहान भोईरनं या सामन्यामध्ये दिले। चांगला झेल विजयनं टिपलाय, बरोबर सीमारेषे जवळ झेल टिपला गेलाय। शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे, धावा दाफलकावरती 48। आखिरी बॉल आउटसाइड पर, गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। वहां पर 2 के साथ टीम की रंग से तीसरे की मांग है, मगर अब बल्लेबाजों को लौटना पड़ जाएगा। 50 रन बने, 51 का टारगेट होगा, मगर दोस्तों ये टीम ने 58 का पीछा किया है। ये मुकाबला है, ये फन लाइट का है और यहाँ पर 7:15 7:30 बज रहे। मुकाबला किसके पक्ष में जाएगा, थोड़ी देर का इंतजार होगा, कभी इधर तो कभी उधर, यहाँ पर तो देखने को मिल जाएगा। मगर एक छोटे से ब्रेक के बाद ये आखिरी इनिंग लेकर आपके सामने पेश हो जाएंगे। हमारे साथ एक कॉम बॉग में तुकाराम मांगे सर जी। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान। आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात। हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात। हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात। युवा ग्रुप वाढीवनं धावा केल्या, त्याचं वेगन व्हील दाखवलं जातं इथे। कशा पद्धतीनं इन फ्रंट ऑफ द विकेट जास्त धावा केल्या, ज्या लॉंग ऑनला झाल्या, डीप मिड विकेटला झाल्या, स्क्वेअर लेगला धावा झाल्या गेल्या होत्या आणि आता धावांचा पाठलाग करायचा आहे। युवा ग्रुप वाढीव मैदानावरती उतरत असताना आपण पाहतोय एक येलो आर्मी आहे, एक ऑरेंज आर्मी आहे। येलो आर्मी म्हणजे थोडंसं आपण बघितलं तर ग्रीश आहे, ते मैदानावरती उतरल्या। दुसऱ्या बाजूला आता जांभूलपाडा टीमला काय स्वतःला काय सांगायचं की मागे आम्ही असाच 50च्या वरचा पाठलाग केलाय, त्यावेळेला सुद्धा टेन्शन होतं, प्रतिस्पर्धी संघ तगडा होता, पण त्याच्या अगेन्स्ट आपण तो पाठलाग केलाय। आताही तो करायचा चर्चा तिथेही चालले, ज्यावेळेला फिल्डिंग करायची आहे तिथे चालले, बॅटिंग करण्याची चर्चा चालले। 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे। एक हलकशी धून ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 शेवटचा मॅच आहे, शेवटची इनिंग आहे। 51 धावांचा पाठलाग करायचा आहे वाघोबा जांभूलपाडा टीमला। चषक आहे फेमस या नारंगी मैदानात, आम्ही कुठंच नाही चुकत। वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। आता बघा टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानाचं हे विहंगम दृश्य
बरोबर ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं पाठीमागे विरार शहर आहे. बरोबर डाव्या बाजूला नारंगी गाव आणि त्या नारंगी गावाच्या बरोबर निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे मैदान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने जपलेलं निर्माण केलेलं 25 वर्ष ज्यावेळेला आपण पार पेरली होती या मैदानाला आणि तेच मैदान त्याचं विहंगम दृश्य एरियल व्ह्यू ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं दृश्य जे पाहिलं होतं. 24 चेंडू 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर नयन राहुल देखील थोडा विसरला होता नाव. आणि सलामीची जोडी मैदानावरती सज्ज अजित आणि नागेश. ज्या नागेश पाटील यांचा आम्ही उल्लेख केला 3 वर्ष अगोदरची स्पर्धा वाघोबा जांभूलपाडा टीम रनरअप राहिली होती आणि त्या प्रवासामध्ये नागेश यांचा खेळ बहरलेला होता ते आता आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीनं अजित देखील आहेत. आता युवा ग्रुप वाढीव त्या टप्प्यावरती पोहोचणार क्वालिफाय व्हायचं आहे. आपल्या नावाच्या पाठीमागे क्यू 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 गावाचं नाव व्हाईट बॉलचा इशारा गावाचं नाव करायचं आहे. कारण हे सर्व खेळतात गावाच्या नावासाठी गावाच्या मान सन्मान अभिमान सन्मानासाठी एका गाडी चालले. आणि ज्यावेळेला गावासाठी आपण क्रिकेट खेळतो एक नवीन ऊर्जा येते की ऊर थोडंसं अभिमानानं भरून येतं की गावाचं नाव करायचं आहे. आणि ज्यावेळेला आपला संघ क्वालिफाय होणार पुढे जाणार युवा ग्रुप वाढीव किंवा वाघोबा जांभूलपाडा असं नाव ज्यावेळेला येणार त्यावेळेला तो अभिमानाचा क्षण मिरवायचा आहे. ऑफस्टमच्या बाजूचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला वेगाने सीमा रेषे जवळ फील्ड. ओ सुंदर 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 क्षेत्ररक्षण. तुम्ही फक्त रन नाही वाचवलाय एक एक धाव महत्वाची एक एक रन महत्वाची न जाणो हीच धाव या विजय आणि पराभवाच्या मध्ये उभी असू शकेल. विशाल फुटवर्क पाहिला विशालचा फुटवर्क बघा बरोबर योग्य वेळेला पायाचा वापर केला गेला आणि तो चेंडू रोखला गेलाय. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती येते 4 अजित आणि नागेशची जोडी मैदानावरती. ज्यावेळेला 51 धावांचा पाठलाग आहे प्रति षटकामध्ये जर पाहिलं तर 13च्या आसपासची सरासरी 13 चौक 52 13च्या आसपासची सरासरी राखायची. आता 12.26 जे आता रिक्वायर रन रेट तुम्हाला दिसतोय. पहिला व्हाईट बॉल त्यानंतर आलेल्या 3 धावा. झैरभाई पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं जोडले जातील. पहिल्या चेंडूवरती वाईट त्यानंतर आलेल्या 3 धावा. स्ट्राईक रेनला नागेश. मिस टाइम झालाय मिस टाइम विकेट बिग विकेट जोर का झटका जोरात लागलाय. नागेश पाटील बाद. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग बाया झायल्या गहान म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू. बघा कशा पद्धतीने बाद झाले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता बॅट या साईडला गेली होती. याच्या अगोदरचा चेंडू होता ज्यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर होता अजितनं ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला लॉंग ऑफला खेळला गेला होता. हा थोडासा अगेन्स्ट द टर्न जो टर्न झाला त्या टर्नच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगला झेल टिपला गेला होता अजयनं चांगला झेल टिपलाय. ते कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय 1 गडी बाद 4. सही कहा सर जी आपने. पहला झटका लगता हुआ शाबाश टीम की उम्मीदों को. रन संख्या है अब 4 रन. शाबाश अब भी बल्लेबाजों को खेलना होगा चलवे दिखाने होंगे मगर एक सफलता मिली है क्योंकि यहाँ पर 51 का पीछा करना है. अभी भी मंजिलें दूर है. रन बनाने के लिए आपको लड़ना होगा पसीने गंवाने पड़ेंगे फन लाइट में कि पहली ओवर एक लाजवाब अंदाज में चलती हुई नजर आ रही है. न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. रंजीत आए हैं. अच्छी गेंद ठप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई गेंद विकेट कीपर के दशा में डॉट बॉल. पहली गेंद और वहां पर बिंदी आती हुई रंजीत वहां पर गेंद को बिंदी में खेलते हुए नजर आए मगर वहां पर गेंदें जितना बिंदी आएगी उतना आपको प्रेशर होगा. जितनी डॉट गेंदे उतना प्रेशर आपके ऊपर बढ़ता हुआ नजर आएगा क्योंकि रन का पीछा करना है और यहाँ पर क्वालिफाई नंबर 3 में अपनी जगह बनानी है. रंजीत की लिए अगली गेंद बैट का एक जगह विकेट कीपर बीट हुआ गेंद थर्ड मैन पर जाती हुई
शॉर्ट टर्म पर गेंद को रोका गया, 1 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। 1 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 5 रनों पर। एक रन की कीमत बड़ी है इस मुकाबले में, लाजवाब लड़ना होगा। आखिरी गेंद पहले ओवर की आना बाकी रहेगी, मगर क्या ये आखिरी गेंद, 2 गेंदें आना बाकी रहेगी। 4 गेंदों का खेल हो। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सुरुवात तिथे अशी होती, खराब सुरुवात त्या साईडला पण झाली होती, पण मध्ये जी एक इनिंग आली सुहानची, आता तशी इनिंग अजित किंवा रणजितला साकारायची आहे. दोघांच्या नावामध्ये जीत आहे, रणजित अजित. आता जीत जर सुनिश्चित करायची आहे तर तुम्हाला चांगला खेळायचा आहे. दुसऱ्या बाजूला नयन आणि डायरेक्ट हिट जरूर झाले, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, ते विकेट. गरज नव्हती. व्हाईट बॉल आला होता. अजित सांगतो भाऊ थांबायचं होतं, व्हाईट बॉल आला होता. भाई के लढाई में थोडासा विकेट जो गमावलाय जांभूलपाडा टीमनं. अजितला परतावं लागतंय धावाच्या स्वरूपात. बाद. एकवीरा माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांकना, एकवीरा माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांकना. आम्ही मुंबईत राज आहोत, दर्या जिल्ह्यात राज आहोत. थँक्यू. आम्ही मुंबईत बघा, अजित रेडी नव्हते कारण बिहाइंड द विकेट चेंडू गेला होता. व्हाईट बॉल येणाऱ्याची खात्री त्यांनाही होती. रिले थ्रो झाला. रिले थ्रो करताना आता डायरेक्ट हिट नयननं, आणि पाठीमागे वळून अजित तेच सांगत होते की बाबा थांबायचं होतं, थोडं माझ्या कॉलला पाहायचं होतं. कॉल नाही झालाय आणि तो कॉल नाही झाला, त्याच्यामुळे एक मोठा विकेट. आता जबाबदारी रणजितवरची देखील वाढले. विजय आहेत. मागचा सामना देखील असाच होता आणि त्यावेळेला मॅच अटीतटीची रुंज पाहिली होती. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद 6. सही कहा सर जी आपने। रंजीत अगली गेंद खेलता है यार, अच्छी गेंद टपक गिरने के बाद स्विंग एंड मिस, डॉट बॉल। ओवर नंबर खेला बस समाप्त होता हुआ पहला। अभी भी एक बॉल आना बाकी है। व्हाइट बॉल इससे पहले आया था, माफी चाहते हम। अगली गेंद रंजीत खेलने तैयार। बेहतरीन शॉट खेलना चाहता है, बैट का एज लगा गेंद गली पर जाती हुई, जब तक इनको फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ स्कोर में भी बढ़ोतरी होती हुई नजर आएगी। इसको जाकर पहुंचा हुआ 7 रनों पर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। 8 रन बने हैं। थँक्यू. पहिले षटकाचा खेळ संपला. धावा येते दापलगावती 8 गुण एकदा. उद्या खेळणाऱ्या संघांसाठी महत्वाची सूचना आहे आणि एक विनंती आहे, आपण वेळेवरती दाखववा. आपल्याला जे टाइम दिलेला आहे, पहिला मॅच ते काडी संघ खेळणार आहे सुमित दिलवाना फणसपाडा संघाशी, आणि ज्या टीमला प्रत्येकाला वेळ दिलेले आहे, आपण उद्याचा ड्रॉ देखील पाडा. उद्याचा ड्रॉ असा आपल्या समोर आलाय, बरोबर ती वेळेवरती दाखलवा. आता प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती बसून सामन्याचा आस्वाद घेतोय. सकाळपासून बघितलं तर बराच प्रेक्षक वर्ग होता. आता देखील या मैदानावरती प्रेक्षक वर्ग या शेवटच्या मॅचसाठी शेवटचा सामना आहे आणि शेवटचा सामना आता कोण जिंकणार त्याची उत्सुकता आहे. कंपॅरिझन महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा त्या साईडला परिस्थिती काय होती, तिथे 6 होत्या. बघा कंपॅरिझन बघा, युवा ग्रुप वाढीव पहिल्या षटकांतर तिथे 1 गडी बाद 6 होते आणि वाघोबा जांभूलपाडा 2 गडी बाद 8. 1 डिजिट वाढला पण 2 धावाही जास्त आहेत, 1 डिजिट. आणि आता समीकरण आलंय 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 43 रन. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय प्रसाद. विजय स्ट्राइक पर है। 18 गेंदे 43 रनों की दरकार है। यह बल्लेबाज के पास क्षमता है, ताकत है, मगर गेंदबाज उतने लाजवाब है। प्रसाद गेंदबाजी पर आए हैं, लेफ्ट हाथ के गेंदबाज है। ऑफ स्टंप पर गेंद कट करना चाहते थे, मगर गेंद ऑफ स्टंप के बाहर। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में प्रति रन संख्या जाकर पहुंची हुई 9 रनों पर। हर गेंद पर समीकरण चेंज होगा। पेश दबाव गेंदबाजों पर, बल्लेबाजों पर होगा, क्योंकि अब 18 गेंदे 42 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। ऑनसाइड खेलने गए विजय, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। गेंद शरीर को लेकर विकेट के बाद अपील हुई थी, अंपायर ने नकारा। इम्पैक्ट देखा गया है और वहां पर गेंद डॉट बॉल आती हुई। एक डॉट गेंद पर समीकरण चेंज है। अब 17 गेंदे 42 रनों की दरकार है। सजी क्या कहना चाहेंगे आप? 17 चेंडू 42 धावांची आवश्यकता आणि चांगली गोलंदाजी. बघा डावखोरा गोलंदाज आहे, थोडासा अँगलही क्रिएट करतोय. जो रनअप आहे तोही थोडासा क्रॉसली आहे.
टुवर्ड्स द बॅट्समन एक कोना एक अँगल क्रिएट अँगलमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. बघा अँगलनी गोलंदाजी चालले. चांगला चेंडू पंचाकडे पाहिलं होतं पण चेंडू सर पाठीमागे निघून गेलाय. तो एसटीएच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना रिप्ले पाहिला तरी नक्कीच लक्षात येईल. कारण जो अँगल आहे बघा रिप्ले बघा विदिन लाईन गेलाय मधून गेलाय हा चेंडू आणि तो चेंडू निघून गेलाय. धावा दाफलकावरती आहेत त्या 9 16 चेंडू आणि 42 धावा. सही कहा सर जी आपने, लगातार 2 गेंदें डॉट आती हुई. अगली गेंद विजय खेलने तैयार. आउटसाइड खेलना चाहते हैं. फिर से गेंद बल्ले पर लगी है. शरीफ पर गेंद जा रही है गली से थर्ड मान पर एक रन लिख बाय का इशारा बाद और आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में वृद्धि होती हुई नजर आ रही है. मगर एक एक गेंद आपके लिए इवेंट के बराबर है. इस मैदान पर क्वालिफाई करना होगा तो बल्लेबाजी के जलवे आप भी करने होंगे क्योंकि आप गेंदें बची आपके पास 15 और 41 रनों की दरकार है. 9 चेंडूवरती त्यांच्या 9 धावा होत्या. त्यानं बाकीच्या 15 चेंडूवरती त्याने 42 केल्यात 48 केल्यात. तुम्हाला 41 करायचे आहेत ना. त्यांनी 41 केल्या होत्या तुम्हालाही 41 करायचे आहेत शेवटच्या 15 चेंडूमध्ये. हे समीकरण होतं. आता एक चेंडू कमी झालाय 4114. आता 41 धावा करायच्या 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 गेंदें 41 रनों की दरकार. गेंद को ब्लॉकर में दी. गेंद को खोल के निकाला. गेंद मैदान पर जाती हुई गेंदबाज खुद जाकर गेंद को फील्ड करेंगे. दूसरे की मांग है. अब रनआउट का मौका बन सकता है. गेंदबाज बेहतरीन फील्डिंग का नजारा हुआ था. थ्रो भी लाजवाब था. विकेट कीपर ने थोड़ी सी देरी करते हुए और इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई नजर आएगी. इसको जाकर पहुंचता हुआ 12 रन बघा थ्रो कलेक्ट केला स्टंपच्या पुढे. अरे बाबा स्टंप जवळ गेला असता तरी आउट होता. पण हे सगळं काय होते एक तर तुम्ही एस्टेनच्या पुढे पहिला उभं राहिलं. त्यानंतर तुम्हाला चेंडू गॅदर करायचा होता. पाठीमागे एस्टेनच्या जायचं होतं फेकायचं होतं. ह्याच्यामध्ये वेळ निघून गेलाय. 13 चेंडू 39 धावांची आवश्यकता. चांगलं षटक हाताळले. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये जास्त धावा नाही आल्यात. रन जास्त नाही आल्यात. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केले ते गोलंदाज प्रसाद. मिस टाइम झाले. स्वतः गोलंदाज प्रसाद. ओह चांगला प्रयत्न प्रसादचा. चांगला प्रयत्न जरी जेल सुटला असला तरी सुद्धा चांगला प्रयत्न प्रसादने केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे दाफलकावरती 14 रन ऑन बोर्ड. धावा दाफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती काय घडलं तर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पूल करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक झालं होतं. जो स्वतः गोलंदाज गेले होते झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. झेल बघा झेल हातात निसटला. 2 धावा देखील आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे दाफलकावरती 14. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये करायचे त्या 37 37 12 37 एक 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची शुक्रिया डीके. मैदान के अंदर गया है पानी. अब 12 गेंदे हैं 37 रनों की दरकार है. ये मुकाबला जीतने के लिए फील्डिंग लगाते हुए गेंदबाज विजय और जवाबदारी बढ़ती हुई नजर आएगी. विजय ने बल्लेबाजी के जलवे बिखरे हैं. आज के दिन अपनी टीम के लिए खेल दिखाया है मगर इस मुकाबले में अहम मुकाबले में करना होगा क्योंकि ये मुकाबला कितना अहम है विजय को जानना होगा और अपनी बल्लेबाजी के जलवे बिखरने होंगे क्योंकि इस मुकाबले को हम जीतेंगे तो गुरुवार के दिन हमारे कदम इस मैदान पर आएंगे और टॉप 3 में जगह बन जाएगी. एक ट्रॉफी के हकदार हम बनने के लिए जा सकते हैं. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? ॲट दिस स्टेज म्हणजे या क्षणाला वाढीव संघ होता 19 वरती आणि टीम जांभूलपाडा आहे 14 वरती. 5चा फरक आहे. 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष काढा. तिसरं षटक आलं तर ज्या षटकामध्ये रन आल्या होत्या. आता बघूया हे तिसरं षटक आहे ज्याच्यामध्ये रन येतात. पण रन ऐसे नाही बनेंगे. ऑस्ट्रेलियाच्या बराच बाहेर चेंडू होता. ट्रॅक करून खेळायचा होता. जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षकाला फील्ड करेल एकच धाव. रन बनाने के लिए आपको उसको मन बनाना पड़ेगा. मन बनवावं लागणार आहे. मनातनं सांगायचं की या धावा मला करायचे आहे. धावा करणं शक्य आहे आणि या धावा मी करणारच. एकदा तर मनातनं बनवलं ना तर मानलो तो हार होगी ठाणलो तो जीत होगी. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये करायचे आहेत 36 किमान 20 धावा पाहिजे. या षटकामध्ये तर धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, केला होता, प्रोटेक्शन लावलेला आहे, चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेताना विकेट, गडी बाद झाला. तिसऱ्या चेंडूवरती धाव घेताना रणजित धावात. हाँ वह गेंद है 10-34 की दरकार है. निबाटा मैदान पर, रंजीत मैदान के बाहर गए. तीसरा झटका लगता हुआ शामिल बड़ा 11 टीम की उम्मीदों को लगता हुआ ये तीसरा झटका. 10 चेंडू आणि 34 धावान है. विजय है जब तक टीम को अपेक्षा है मैदान के अंदर. गेंदबाजी करनी होगी. आउटसाइड पर गेंद हवा में है, गेंद खिलाड़ी है मगर बनेंगे दर्शक. दर्शक बनकर दीवाने, गेंद सी मारेगा बाहर. 6 रनों के लिए फर्रार. 2, 3, 4, 1, 2, 3, 4. थँक्यू. इसलिए मैंने कहा था मन बना लीजिए, मन बना लीजिए. तुमच्यामध्ये जिंकण्याची इच्छा, पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ पाहिजे. जिंकायचं आहे, जिंकायचं म्हटलं की योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि तो हुकमाचा एक का विजय आहे स्ट्रायकर एंडला. विजय ऑन स्ट्राईक. स्विंग अँड मिस ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालाय. टप्पा थोडासा दूरवर ठेवला होता. आणि आता विजय सांगता थोडासा रिव्ह्यू पाहूया. वाईटसाठी घेतलाय रिव्ह्यू. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. आता तो सक्सेस झाला तर रिटर्न होणार, आणि जर फेल झाला तर मात्र पुन्हा एकदा बघू शकता. आपण तुम्हाला पाठीमागे जाऊन आपण जी व्हाईट लाईन कुठे आहे ती बरोबर पाठीमागे जो व्हाईट पॅच आहे बरोबर एसटीच्या बरोबर त्याच्या समोर लाईन होती. आणि इट्स व्हाईट बॉल आहे. त्यांना जो गोलंदाज आहे थोडंसं मध्ये आला होता, पण एक डायरेक्शन होतं जे बरोबर पाठीमागे एसटीच्या पाठीमागे जर पाहिलं विकेट किपरच्या पाठीमागे एक व्हाईट जो पॅच होता त्याला पाहिलं पंचांनी आणि त्यांनी निर्णय दिलाय की इट्स व्हाईट बॉल. 24 धावा धावफलकावरती आहेत, 27 करायचे आहेत. मॅच बरोबर 50-50 आहे. थोडंसं फसलाय पण ते अलगद त्याला बाहेर काढायचं आहे. बघू फसलेला मॅच कोण बाहेर काढतं, विजय की गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट मोर विकेटचा मारा.
बाहेर 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 थोडा अपील जरूर झाला. कल्पेश उत्साह भरपूर होता पण इम्पॅक्टही बाहेर आहे. जसं ज्यावेळेला चेंडू पायावरती आदळला त्यावेळेला पिचिंगही बाहेर आहे, इम्पॅक्टही बाहेर आहेत. पण सुंदर गोलंदाजी कल्पेश यांची. त्यांना माहिती आहे हे षटक किती महत्वाचं आहे, एक एक चेंडू किती महत्वाचा. इथे जर रन गेल्या तर शेवटच्या षटकावरती दबाव येणार आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आखिरी 2 गेंदे. फुल टॉस गेंदे, गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई. जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर और रन संख्या में बढ़ती होती हुई नजर आएगी. मगर अभी भी यहाँ पर 25 रनों की दरकार है. 26 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए 7 गेंदे 25. इस गेंद पर एक बड़ा शॉट. विजय के पास क्षमता है, करना होगा, मगर गेंदबाजों के पास बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 19 राहतील. शेवटचा बॉल आणि शेवटचा चांगला चेंडू. चांगला नाही आलाय. वाईट बॉल आलाय. ती निराशा आपण बघतो कल्पेशच्या चेहऱ्यावरती त्याच करताय. पण एक स्ट्रॅटेजी बनले, डावपेच बनल्यात कल्पेशचे, खास करून विजयच्या अगेन्स्ट जे स्ट्रॅटेजी राखली जाते. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये चाललाय. जोपर्यंत डिप्स केलं गेलं क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक विजयला आपल्याकडे राखायचे आहेत. 51 धावांचा पाठलाग आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखल होती 28. 28 6 चेंडूचा खेळ आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. 23चा अर्थ 3 मोठे फटके. तो 23 आहे ना, 3चा अर्थ 3 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. या शेवटच्या कंपॅरिझन पाहिलं तर कहाणी जास्त नव्हती. जसं तिसऱ्या षटकामध्ये तिथेही धावा आल्या त्या, इथे देखील धावा या षटकामध्ये आल्यात. 3 षटकांचा खेळ, तिथे 26 होत्या. मी म्हटलं ना जरा कहाणी तिथे पण सेम होती. तिथे 26 होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी 24 केल्यात. टीम वाघोबा जांभूलपाडा तुमच्या प्रतिस्पर्ध्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 24 रन केल्यात आणि आता तुम्हाला 23 करायचे आहेत. एक ब्रेकमध्ये ऐकूया धून आणि ऐकूया विजेला. थँक्यू. या सर्व गोष्टी डीबीएनच्या स्क्रीनवरती असतात की कंपॅरिझन दाखवलं जाते की कोण कुठल्या दिशेने होता. जर लाईन्स पाहिल्या ना, लाईन्स जो ओम्स जसं ग्राफिक असतं ते ग्राफिक्स जर पाहिलं ना तर दोन्ही दिशा एकमेकांमध्ये दुमडल्यात. आता एकमेकांमध्ये दुमडल्यात थोड्याशा बघा. या लाईन्स आहेत. या आता स्क्रीनवरती आपण बघतोय ज्या लाईन्स एकमेकांमध्ये फसल्यात, थोड्याशा गुरफटल्यात. आता मॅच पण तसा गुरफटलाय. थोड्याशा दोन्ही लाईन एकमेकांमध्ये अडकलाय. हा मॅच पण अडकलाय. 6 चेंडू आणि 23 धावा. सही का तुगन सर जी, इस मैदान पर 6 गेंदे और 23 रनों की दरकार है. मगर कहते हैं ना, हर चीज़ वक्त पर तय होनी चाहिए. जितना वक्त जाएगा उतना आपके लिए परेशानी का सबक लेकर आएगा. 6 गेंदे 23 रन. आने वाली 3 गेंदे यहाँ पर तय करेगी मुकाबला कहाँ जाएगा, कहाँ हुड करवट बैठेगा और कौन सी टीम इस मैदान पर गुरुवार को अपनी कदम लेकर आएगी. ये 3 गेंदे तय करने वाली मुकाबले की है. लाजवाब क्रिकेट की मैदान पर खेल है. पहिले 3 चेंडू, चांगला उल्लेख तुम्ही केलाय. पहिल्या 3 चेंडूवरती चित्र थोडं स्पष्ट होईल की 2 फटके आले पहिल्या 2 चेंडूवरती. मॅच ऑन. शरीरावरती चेंडू आदळलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. आता बरोबर डगआउट मध्ये थोडा राहुल एक खुश झाला. राहुलला माहिती आहे, राहुल जपून टाकतोय पाऊल आणि वाढीव टीमला लागले विजयाची चाहूल. 5 गेंदे और 23 रन. 4 विकेट करने होंगे. क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा? लाजवाब मुकाबला चलता हुआ. ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, पेशर दबाव है गेंदबाजों पर भी. एक्स्ट्रा रन खलबली मचाने वाली गेंद है. अब 5 गेंदे 22 रनों की दरकार है. मैच ऑन है. लाजवाब क्रिकेट चलता हुआ. 29 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. मगर ये आने वाली 3 गेंदें क्या कर जाएगी इस मुकाबले की. अगली गेंद के तैयार विजय. लो फुल टॉस गेंद थी, वहां पर अपील हुई, अंपायर ने उसे नकारा है मगर कोई रन निकालने का मौका नहीं है. 4 गेंदे 22 है. मगर ये चारों गेंदों को हवाई सफर में अब विजय को बेचना होगा. मैंने कहा था ना, पहले आने वाली 3 गेंदें तय करेगी हुड कहां करवट बैठेगा. ये क्रिकेट का खेल है. कभी दबाव में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. 4 चेंडू 22 धावांची गरज है. अगली गेंद विजय की लाती हुई.
ऑन साइड खेलेगा मिस टाइम शॉट अगेन फाइनल पर जारी है। डीप पर खिलाड़ी तैनात है जब तक इनको फील कर जाएंगे। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग होगी मगर एक ही रन से संतोष होना पड़ेगा। अब 3 गेंद 21 रनों की दरकार है। आता थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आले वाढीव संघाच्या पाठीराखांच्या चेहऱ्यावरती स्माईल आले की आज दिवसभर आपल्या टीमनं मेहनत केले, परिश्रम केलेत, प्रयत्न केलेत आणि या टप्प्यावरती आपण पोहोचलोय। जे स्वप्न होतं क्वालिफाय व्हायचं स्वप्न, या मैदानावरचं ते स्वप्नाच्या दिशेने जातोय। क्लीन बॉल बॅटला लागला आणि स्टंपवरती आदळलाय। जे स्वप्न जे पाहिलं होतं क्वालिफाय व्हायचं या मैदानावरती त्या स्वप्नाच्या जवळ पोहोचलाय। म्हणून स्वप्न नक्कीच पहा आणि ते स्वप्न पूर्ण होण्याशिवाय तुम्ही थांबू नका। बॅटला लागला, स्टंपला लागला, प्लेड ऑन झालेत, विकेट गमावल्या। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 21-21। ये जो मेरे सीने में है दफन, इनको जरा देखे हवा बन जाऊं मैं अगन। दहक रहा है बन के शरारा, देख मेरा बदन, सब कुछ मेरा करके भला करता हूं मैं हमन। ओ देवा देवा, ओ देवा थँक्यू। देवा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 51 धावांचा पाठलाग करायचा होता म्हणून म्हटलं 35-40 धावा चॅलेंजेबल होत्या या मैदानावरती। थोडे जास्त रन गेल्या। हा फटका जरूर हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल, विशालनं टिपलाय हा झेल। अजून एक विकेट बुलंदाच्या नावावरती जातोय। आज दिवसभरामध्ये चांगला खेळ झाला। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि खास करून NCC ब संघ जो या गटामध्ये खेळतोय त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेली स्पर्धा नारंगी ग्रामीण धमाका 2025 आणि त्याला दिलेला या संपूर्ण टीमने प्रतिसाद आहे आणि जो प्रयत्न केला गेला होता या ज्युनियर खेळाडूंनी आणि त्याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये 12 संघ खेळलं, त्यापैकी 2 संघ आता क्वालिफायचा मॅच खेळतात आणि एक त्या क्वालिफायच्या उंबरठ्यावरती आहेत। नारंगी ग्रामीण धमाका 2025 क्वालिफाईंग चा मॅच आणि क्वालिफाय झालाय टीम युवा ग्रुप वाडीव। ऑन हॅट्रिक होते, हॅट्रिक घेतले आणि क्वालिफाय झालाय युवा ग्रुप वाडीव। मॅन ऑफ द मॅच आहे सुहान भोईर आहेत या सामन्याचे मॅन। हे सेलिब्रेशन आहे युवा ग्रुप वाडीवचं सेलिब्रेशन दिसतोय आणि मेहनत केले त्याच्यामुळे राहुल पण त्या सेलिब्रेशनमध्ये जॉईन झाल्यात। आपल्या टीमनं बघूया पूर्ण टीम आहे आज दिवसभरामध्ये। नारंगी ग्रामीण धमाका 2025 मध्ये चांगला खेळ या टीमनं केलाय आणि त्या टीमला बघतोय। यस बोला गणपती बाप्पा, जीवदानी माते की। आणि ही टीम आहे युवा ग्रुप वाडीव जी आता बरोबर मध्यभागी बघतोय। आज दिवसभरामध्ये चांगली मेहनत केले आणि त्यांच्या जोडीला आता राहुल जॉईन झाल्यात आणि वाडीवचे कट्टर पाठीराखे आमचे मित्र भावेश पाटील देखील जॉईन झाल्यात त्यांच्या जोडीनं। या सर्व आठवणीच आहेत।